नमस्कार, राधाकृष्ण मराठी ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. हाय रुद्रा, जेवण झालं ना? आणि आम्ही हे भोपळ्यासाठी पाईप आणले. हे काय रेन पाईप चालू करायचं. शुभ सकाळ. आणि आमची न्याहारी सुरू आहेत बघा आता. आणि सकाळी सकाळी न्याहारी करण्यात आहोत आणि शिळे कुटके आणि त्यावरती कढी एकदम भारी लागते. आई रुद्राला पपई कापून देते. इकडे योगेश दादा आम्ही सगळेजण मस्त उन्हामध्ये जेवण करतोय. आणि आज आम्हाला भोपळ्यामध्ये पाईप लांबून घ्यायचे आणि ते कशासाठी काय ते सविस्तर सांगूया पुढं. तर आता बघा, कालच कोळपणी हारून घेतली. त्याच्यामध्ये दोन साईडने वखर जागा भरपूर डिस्टन्स ठेवलेले आहेत दोन्हीमध्ये. कारण हे एवढे मध्ये अजून एक लावलेली होती पण ती वखरून टाकली. कारण काय होत होतं, खूप गर्दी होती आणि मग त्या पानाने भोपळे वाढलेले गळून जातात. तर मग आता मोकळं ठेवलं. ह्या वर्षीचा हा अनुभव आहे आमचा. दरवर्षी दाट लावतो, ह्या वर्षी पातळ लावून बघायचे. आणि आता हे पाईप पसरून घ्यायचे जेवढा एरिया दिसतोय ना. पहिली भाजी होती इथं आणि आता ते पांगवून घ्यायचे. आणि याच्यामध्ये आम्ही वखर आणला तेव्हा त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि अर्धी कोथिंबीर आणि अर्धी शेपू असे दोन्ही टाकलेत. कारण आंतरपीक होऊन जाईल. आणि याच्या आधी भोपळे एवढे होण्याआधी त्याच्यामध्ये मेथी काढून झालेली आहेत आंतरपीक म्हणून. आणि भोपळे एवढे झाले बघा. म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि पैसे पण 4 हातात येतात आणि टाइम वेस्ट नाही जात. आता ह्या भोपळे लागेपर्यंत 2 पिकं आमचे छान होऊन जातात. आणि आता हे योगेश इकडनं पॅक बंद करतोय. त्याला काय करतो कट करून सनी. रुद्र आमच्या सोबत गप्पा मारतोय, खेळतोय. काय येत नाही रुद्र, येत काय मावची रुद्राचा घोडा आहे का? टुकडुक कुठं फिरतो आता? तर आज ठिबक न लावता आम्ही याला पाईप टाकलेत. आणि हे बघा, एक तिकडनं एक इकडनं आणि अजून इकडून पांगायचे आहेत. हे कशासाठी आहेत बरं, कोण सांगाल कमेंट्स मध्ये लिहा. हा तिकडून कट करून पॅक करायचे आहेत. कारण पाणी इकडनं बंद करायचे आणि तिकडं पाईपलाईन आहेत. यावर्षी पाणी कमी असल्यामुळं स्प्रिंकलर लावण्याची गरज भासली नाही. तर आमच्याकडं ठिबक आणि हे एवढं काही चालत नाही. आम्ही असंच पाणी भरत असतो नेहमी. पण यावर्षी गरज पडली आहे म्हणून हे लावलेत. बघूया कसे भोपळे येतात. आणि या भोपळ्यामध्ये आंतरपीक म्हणून पहिले भाजी काढली आणि आता धने टाकलेत. आणि हे पांगून घ्यायचेत आता. कसं बघतो रुद्र? तर आता पांगून घेऊया पटापट. ऊन लागतंय रुद्राला तरी माग फिरतो. काय करतोय आपण योगेश आज? रेन पाईप पांगायचं काम सुरू आहे. 10 मिनिटात तुम्हाला ट्रायल दाखवतो कसं पाणी बांधलं. चला याला पांगूया आता. सेंटर आणि एक त्या साईडचं टोक आहे आणि एक दुसऱ्या टोकाला आपल्याला जायचं. अच्छी तरह से फैला रहे थे, बीच में प्रॉब्लम हो गई. 2 मध्ये 3 बनवतोय आम्ही आता. हे कनेक्टर टाकून याला म्हणतात कनेक्ट जॉईंट कनेक्टर. समजा आपला 1 फूट बी वाया जायचं काम नाही मटेरियल. पुन्हा लिकेज बी नाही राहत. लिकेज पण नाही होणार. आहे ना रुद्र इकडे. रुद्राला पण शिकून देऊ आपण. हे बघा आता हे कनेक्ट झालं. टेक्नोलॉजी महान है, कम पानी में ज्यादा फसल. आणि इथपर्यंत आलो बघा आपण. त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. आणि इकडं याचा पाईप आणि इथं जोडणार. आणि थोड्या वेळानं स्प्रिंकलर ट्राय पण करणार आहे आपण. हे रुद्राला चिकटपट्टी लावू का?
सगळे मी पांगून घेतलेत. आता लास्टवाला योगेशला पाठवतोय, कारण हा रोल पाईप मला पण घ्यायचा आणि मी किती चक्रा मारला. आता एक योगेशची बारी. तर आता बघा कसं सुळसुळ सोडतंय ते. आणि हे लास्टवालं आहेत. आता याच्यानंतर आमचं पूर्ण होऊन जाईल बघा. इकडं पूर्ण झालेले आहेत, पसरवून झालेत पाईप सगळे, रेन पाईप. आणि आता कृत्रिमरित्या पाऊस येणार आमच्या शेतामध्ये. भारी मज्जा ना. मी म्हणत असते ना नेहमी, लाईफ इज ब्युटिफुल, मजाच मजा. हात काढ हात काढ हात काढ हात काढ ना. हा हा, ऊन चमकतंय का? पोरगी पोगी, तू पोगी. आणि आम्हाला आतुरता झाली कधी आमच्या शेतात कृत्रिम पाऊस सुरू होणार आहेत ते पण बघायचे आहेत. आणि लाईट जाण्याच्या आधी आम्हाला हे सगळं काम आवरून सनी त्याचं ट्रायल पण घ्यायचं होतं. तर रुद्र आणि मी मस्ती करत बसलो. योगेश तिकडे गेलायत मोटर चालू सेटअप लावायला. अशा पद्धतीने आम्ही या पाईप पसरून घेतलायत. आता लाईटचा अंदाज बघून याला चालू करायचे. बॉल खेळू. रुद्र सोबत बॉल खेळायला कोणीच नाही आज, का नाही रुद्र? मी येऊ का मग? बापरे, मला येईन का खेळायला? येईन का? बघ, मी प्रयत्न करून बघते. हा हा हा. अरे बापरे, असं 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 असं. अरे पकड ना त्याला. वजन नाही का बॉलचं? कृष्णा आदिती शाळेत गेल्यामुळं रुद्रासोबत आज खेळायला कोणीच नाही आहे. रुद्राने मला म्हटलं की आपण खेळूयात. मग आम्ही दोघांनी सुरू केलं. आणि रुद्राला असं वाटत होतं मी पटापट कॅच घ्यावा, पण ती काही येत नव्हती. मजा येते छोट्या मुलांसोबत छोटं बनायला. त्यालाही आली आणि मलाही. आणि आता आम्ही खेळणं झालं आहे आमचं बऱ्यापैकी. आता ऊन लागायला लागलंय रुद्राला पण. उन्हात काम केलं ना की चांगली भूक पण लागते जास्त काम झाल्यावरती. आणि तहान तर लय लागते, बरोबर ना? आमचं पाण्याचं भांडं भरलेलंच असतं इथं. सकाळी थंडी वाजते, संध्याकाळी थंडी वाजते, आणि दुपारी कडक कडक ऊन पडतंय. हे आम्ही पितरपाटात लावलेले भोपळे खूप सुंदर आलेत. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा. पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.